संविधान जनजागृती विचार मंच सातारा आयोजित संविधानाच्या सन्मानार्थ आज या ठिकाणी आयोजित केलेल्या या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर, ज्यांचं मार्गदर्शन आता आपण ऐकलं ते वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष किसनराव चव्हाण, जिल्ह्याचे प्रभारी सोमनाथ साळुंखे, मंचावर अनेक चांगल्या चांगल्या वक्त्यांनी आज आपल्या समोर अतिशय सविस्तर आणि सुंदर प्रबोधन केलेलं आहे. अभिनेते किरण माने आणि उपस्थित सर्व सातारा जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व जिल्ह्याचे तालुक्याचे महिला आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि उपस्थित बंधू भगिनींनो, साताऱ्यामध्ये जी घटना 10 सप्टेंबर रोजी घडली ती जसं किरण मानेनी सांगितलं की ती अतिशय दुःखद आणि यातना देणारी होती. आज साताऱ्यामध्ये आल्यानंतर पहिलं जर का काही आम्ही केलं असेल, बाळासाहेब आणि मी पुसे सावळीला जाऊन नुरुल हसन यांच्या कुटुंबियांना भेटलो की ती अतिशय दुःखद आणि त्यांची पत्नी नुरुल हसन यांची पत्नी आयेशा हिच्याशी एक संवाद, तिला सांत्वना देण्याचा प्रयत्न मी केला. ही खरं म्हटलं तर कोणीतरी सांगितली ती वस्तुस्थिती की ज्याप्रमाणे मुसलमानांच्या वेगळ्या वस्त्या असतात तशी वस्ती नाही आहे. हिंदू कुटुंबांच्या मध्ये राहणारं एक मुस्लिम कुटुंब आहे. आयेशा स्वतः ॲडव्होकेट आहे. तिचा जो पती वारला, ज्याची हत्या करण्यात आली, अजात शत्रू अशा पद्धतीचा तो, जसं कोणीतरी सांगितलं की अतिशय गोड व्यक्ती होता आणि आपल्यावरती कोणी हल्ला करणार नाही कारण आपले गावामध्ये खूप चांगले संबंध आहेत म्हणून तो पुढे गेला. ओळखीचे लोक होते आणि त्यांनीच त्याची हत्या केली. या विषयावरती तिच्याशी बोलत असताना मी तिला म्हटलं की तुझा तर एक महत्वाचा व्यक्ती गेला तुझ्या घरामधला, परंतु ताई माझ्यासाठी ही दुःखाची गोष्ट आहे की या ठिकाणचा जो सर्व तरुण बहुजन आहे, बहुजनांचा युवक आहे, ज्याने त्याच्या डोक्यामध्ये काठी घातली आणि हत्या केली आणि ज्याला खुनी म्हणून जन्माचा शिक्का लागला, गुन्हेगार झाला, या सर्व मुलांना अशा पद्धतीने गुन्हेगार बनवण्याचं एक राजकारण या ठिकाणी आहे. आपण इथे मगासपासून ऐकत आहोत की सातारा जिल्ह्याला काय काय वारसा आहे. सातारा जिल्ह्याला शिवाजी महाराजांचा वारसा आहे, महात्मा फुलेंचा वारसा आहे. मी तर असं म्हणते की बहुजनांच्या राज्याचा कलश घेऊन आलेल्या यशवंतराव चव्हाणांचाही वारसा आहे. आणि या ठिकाणी संपूर्ण जी सत्यशोधक चळवळ फुलेंच्या कारकिर्दीमध्ये बहुजनांच्या जागृतीची, वंचितांच्या जागृतीची, प्रबोधनाची जी
चळवळ 150 वर्ष चालली, त्या चळवळीचा देखील या सातारा जिल्ह्याला वारसा आहे आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की या चळवळीमधून आलेले ब्राह्मणेतर चळवळीचे नेते नाना पाटील देखील या मतदारसंघामधून खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत. परंतु आपला प्रवास बघा आज कुठून कुठे चाललेला आहे. सुरुवात महात्मा फुल्यांपासून केली तर आज महात्मा फुले ज्या बहुजन समाजाला एक दिशा देण्यासाठी या बहुजन समाजामध्ये जागृती आणून त्यांच्यावरच्या अन्यायाची जाणीव करून देऊन त्यांच्या प्रगतीच्या आणि विकासाची जी चळवळ त्यांनी या ठिकाणी निर्माण केली आणि ह्याच्यातून इकडच्या संपूर्ण बहुजन समाजाच्या कल्याणाचं स्वप्न पाहिलं, त्या बहुजनांनाच वाममार्गाला लावण्याची चळवळ आज सातारा जिल्ह्यामध्ये मूळ धरत आहे. ही जी चळवळ आहे, महात्मा फुले आणि सावित्रीबाईंना दुर्गंधी म्हणून शिव्या देतात. महात्मा गांधींना देखील त्यांनी दुर्गंधी म्हटलेलं आहे. खरं म्हटलं तर काही अवकातच नाही आहे यांची. परंतु माझ्या पुढचा हा प्रश्न आहे. आता कोणीतरी इथे शिंदेचं भाषण देखील वाचून दाखवलं. या भाषणाला यासाठी माझ्या दृष्टीने अर्थ नाही की हे सर्वजण जे या ठिकाणी अशा प्रकारे विष पेरत आहेत, समाजामध्ये दुही पेटवत आहेत, भांडणं लावत आहेत, लोकांना आपापसात लढवत आहेत, त्याच्यामधले जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना शासन करण्याचं, त्यांच्यावरती कारवाई करण्याचं धैर्य जोपर्यंत इकडचे राज्यकर्ते दाखवत नाहीत तोपर्यंत त्यांना कोणतीही भाषण करण्याचा अधिकार नाही. संभाजी भिडेला या ठिकाणी पोहोचण्याचं काम कोणी केलं हे आपल्याला माहिती आहे. संभाजी भिडे काय, त्याला तर आपण किडा म्हणतो, त्यांची काय मोठी अवकात आहे. परंतु त्यांनाच गुरु मानून त्यांनाच नमस्कार करणारे पंतप्रधान आहेत इथे आणि त्यांना अभय देणारे राष्ट्रवादीचे लोकही याच भागामध्ये आहेत. मला वाटतं की आता या ठिकाणी राष्ट्रवादीचे खासदार आहेत. यांनी काही स्टेटमेंट या संपूर्ण प्रश्नामध्ये केलेलं आहे का? खरं तर इथे मागणी झालेली आहे की त्या मुलीला, ती मला असं म्हणाली की 2 माझे म्हातारे आई बाप आणि 2 त्याचे म्हातारे आई बाप आणि मी एकटी तरुण, असं माझं घर राहिलेलं आहे. आणि ती मला म्हणाली की ताई, तुमची मुलं गुन्हेगार झाली आणि तुरुंगात गेली तर त्यांना निदान तुम्ही डोळ्याने बघू शकता. माझा माणूस तर मी परत बघू पण नाही शकणार. हे जे दुःख आहे, संपूर्ण समाजाला अशा प्रकारे पीडा देऊन हे जे दुःख समाजामध्ये निर्माण केलं जात आहे, ह्याचा पापाचा घडा कधीतरी भरणारच आहे. परंतु याच्यामध्ये महत्वाची गोष्ट, माझ्या मते आपण प्रबोधनाच्या खूप मोठे भाषण करतो. मला तर माहिती आहे की या ठिकाणचे कुठलेच पक्ष प्रबोधनाची, शिवाजी महाराजांची, महात्मा फुलेंची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषण करायला चुकत नाहीत. परंतु भाषणांनी राज्य चालत नाही, भाषणांनी प्रशासन चालत नाही. आमची अपेक्षा आहे की या ठिकाणी जे गुन्हेगार आहेत, जे अशा प्रकारे समाजामध्ये आग पेटवत आहेत, त्यांना शासन करण्याची धमक ज्या राज्यकर्त्यांमध्ये नाही, त्या राज्यकर्त्यांना खाली खेचण्याचं काम आपल्याला करायचं. फक्त भाषणांनी पोट भरणार नाहीये. या भागामध्ये मी असं ऐकलं की गेल्या कित्येक दिवसांमध्ये ते विक्रम पावसकर नावाचे जनजागरण
हिंदू जनजागरण नावाची संघटना चालवणारी व्यक्ती आक्रोश मोर्चे काढत होती. प्रत्येक तालुक्यामधून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. कारण काय आहे? लव जिहाद. या लव जिहादच्या प्रश्नावरती याच्या अगोदरच्या मंत्रिमंडळामधले मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असं सांगितलं होतं की 1 लाख लव जिहादच्या केसेस महाराष्ट्रामध्ये झाल्या. आणि म्हणून विधानसभेच्या आमदारांनी जेव्हा विधानसभेमध्ये प्रश्न विचारला की लव जिहादच्या किती केसेस महाराष्ट्रामध्ये झाल्या, तेव्हा बालकल्याण, ज्या महिला बालकल्याण मंत्रालयाचे ते मंत्री होते, त्या मंत्रालयाने असं उत्तर दिलेलं आहे की लव जिहादची एकही केस महाराष्ट्रामध्ये नोंदलेली नाही. मग धडधडीत आपण लक्षात घ्या की धडधडीत सभागृहामध्ये आपण ज्यांना निवडून पाठवलेलं आहे आणि जे आपल्या प्रश्नावरती लढण्यासाठी त्या सभागृहामध्ये आमदार म्हणून बसलेले आहेत, त्या आमदारांशी धडधडीत खोटं बोलण्याचं काम मंत्री करतात. यांचा कायदा, सत्य, नीतिमत्ता कशाशीही संबंध नाही. धडधडीत खोटं बोलतात आणि लव जिहादची एकही केस झालेली नसताना महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यामधून आक्रोश मोर्चे काढतात. कारण एकच आहे, त्यांना भांडणं लावायची आहेत. आणि या आक्रोश मोर्चांच्या विरोधामध्ये जेव्हा जनहित याचिका सुप्रीम कोर्टामध्ये गेली, तेव्हा सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाला फटकारलेलं आहे आणि असं म्हटलेलं आहे की तुमचं हे कर्तव्य आहे की जे लोक अशा प्रकारे समाजामध्ये चुकीच्या गोष्टी करत आहेत, गुन्हे करत आहेत, त्यांना तुम्ही ताब्यात घेऊन शासन केलं पाहिजे. आणि समाजामध्ये अशा प्रकारे जर का आपण द्वेषाची बीज रोवली, अशा प्रकारे एकमेकांमध्ये भांडणं लावण्याची संस्कृती केली, तर आपल्या समाजाचा विकास होऊ शकत नाही. हे स्वतः सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. परंतु यांना सुप्रीम कोर्टाच्या कुठल्याच आदेशाचं किंवा सुप्रीम कोर्टाने दिलेल्या कुठल्याच मताचं अजिबात पालन करायचं नाही. या ठिकाणी लक्षात घ्या, विशेषतः या ठिकाणी जर का माझे कोणी हिंदू बांधव या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांच्यासाठी मला हे सांगणं आहे की हे जे या प्रकारचे मोर्चे करत आहेत, ज्याच्यामध्ये आपल्या पोरांना खोटा नाटा इतिहास सांगून त्यांच्या करवी अशा प्रकारे निरपराध माणसांची हत्या करण्याचं राजकारण करत आहेत, एका बाजूला आपल्या समाजाला कीड लावत आहेत आणि दुसऱ्या बाजूला ज्या हिंदुत्वाची हाक ते देत आहेत, त्या हिंदुत्वाचे देखील ते पाठीराखे नाहीत. आज महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत, त्यांनी एक 2-3 महिन्यापूर्वी स्टेटमेंट केलं होतं की महाराष्ट्रामध्ये जानेवारी पासून तर मार्च पर्यंत 3 महिन्यामध्ये जवळजवळ 3000 18 ते 25 या वयोगटातील मुली गायब आहेत, पळून गेलेल्या आहेत किंवा बेपत्ता आहेत. या सर्व मुली मुसलमानांनी पळवून नेलेल्या नक्कीच नाही आहेत. लव जिहाद साठी पळवून नेलेल्या मुली नाही आहेत. परंतु आज मला माहिती आहे की जेव्हा बलात्काराच्या किंवा विनयभंगाच्या केसेस घेऊन आपण जातो, तेव्हा पोलीस स्टेशन मध्ये आपल्याला त्या मुलींसाठी भांडावं लागतं, तेव्हा कुठे आपल्याला केसेस दाखल होतात. आज या 3000 मुली ज्या आपल्या घरातून गायब झालेल्या आहेत, याची जबाबदारी कोणाची? यातल्या किती मुसलमान असतील? यातल्या बहुसंख्य हिंदू मुली आहेत
आणि या हिंदू मुलींच्या कल्याणाचं किंवा त्यांच्या भवितव्याचं ज्या सरकारला काही पडलेलं नाही, ते सरकार लव जिहादच्या प्रश्नावरती मुसलमानांना ठोकण्याचं काम कशा प्रकारे करू शकतं, त्यांचा करण्याचा अधिकार काय? लक्षात घ्या की या सर्व अशा प्रकारे समाजाला बैकवण्याचं जे राजकारण सुरू आहे, एक प्रकारे वंचित बहुजन आघाडी हा राजकीय पक्ष आहे. मोदीला 24 साली पराभूत करण्यासाठी आज आपण या ठिकाणी एक भूमिका घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत आहोत. परंतु दुसऱ्या बाजूला हे सामाजिक सौहार्दाचा जो विषय आहे, आपापसामध्ये वेगवेगळ्या धर्माच्या लोकांमधला जो बंधुभाव, करुणा, प्रेम टिकवून ठेवण्याचं जे समाजकारण आहे, याची देखील जबाबदारी वंचितांचा राजकीय पक्ष म्हणून आज आपल्या समोर आहे. मी अधिक काही बोलणार नाही. याचं कारण असं की खूप उशीर झालेला आहे आणि या ठिकाणी बाळासाहेबांना ऐकण्यासाठी आपण खूप उत्सुक आहात. आपल्या आणि बाळासाहेबांच्या मध्ये मी फार वेळ राहणार नाही, परंतु एक लक्षात घ्या की हे जे काही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये एक विद्वेषाचं, हिंसेचं, दंगलीचं राजकारण चालू आहे, हे राजकारण यासाठीच चालू आहे की त्यांना लोकांचं कल्याण केल्यासाठी, लोकांसाठी काही 4-2 चांगल्या गोष्टी केल्यासाठी मतं मागण्याचा आज आत्मविश्वास राहिलेला नाही. या ठिकाणी प्रचंड बेकारी आहे, लोक हवालदिल आहेत, महागाई प्रचंड वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण निवडून येऊ शकतो की नाही अशी चिंता त्यांना लागलेली आहे. आणि त्यामुळे समाजामध्ये अशा प्रकारे विभागणी करायची, लोकांना धर्माधर्मामध्ये वाटायचं आणि त्याच्या आधारे मताची पोळी शेकायची, असं जे राजकारण आहे, हे राजकारण पराभूत करण्याचं कर्तव्य, पराभूत करण्याची जबाबदारी वंचित बहुजन आघाडीची आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जनजागरण करणाऱ्या, प्रबोधन करणाऱ्या, आपल्याशी संवाद करणाऱ्या अशा सभा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण लावलेल्या आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही फिरत आहोत. या ठिकाणी आपण खूप मोठ्या संख्येने आलात आणि एवढा उशीर झाल्यानंतर सुद्धा आज या ठिकाणी आपण शांततेने ही सभा ऐकत आहात. आपलं आणि आमच्या सर्व वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कमिटीचं मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि आपली रजा घेते. जय भीम.